मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत जबरदस्त नावाजलेलं, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची अळी असेल, लष्करी अळी असेल, त्याचबरोबर कोबी फ्लॉवरमधली अळी असेल किंवा वांग्यातील शेंडे अळी वगैरे असेल, याचा 100% नायनाट करणारं जबरदस्त कीटकनाशकाविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। एकंदर मित्रांनो, बाजारात उपलब्ध असलेले नावाजलेले जे कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये साधारणतः आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 कंटेन एकत्र मिसळलेले आपल्याला बघायला मिळत असतात। परंतु मित्रांनो, हे एक कीटकनाशक हे असं आहे आगळं आणि वेगळं की त्याच्यामध्ये 3 कंटेन आपल्याला बघायला मिळत असतात। मित्रांनो, त्याच्यामध्ये जे 3 कंटेन आहे ते 3 कंटेन अळी असेल, अळीबरोबर अंडी वगैरे असेल, त्यांना पूर्णपणे नायनाट करण्याचं काम हे कीटकनाशक करत असतं। त्याचबरोबर मित्रांनो, पांढरी माशी वगैरे असेल किंवा पाकोळी वगैरे असेल, याच्यावर देखील रामबाण उपाय म्हणून तुम्ही याचा वापर करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, कुठलंही टॉनिक असेल, कुठलंही बुरशीनाशक असेल, त्याच्यामध्ये एकत्र मिसळून या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात। मित्रांनो, जबरदस्त रिझल्ट याचा तुम्हाला बघायला मिळणार आहे। साधारणतः मित्रांनो, कोबी पिकावर आपण जी वारंवार कीटकनाशक मारत असतो किंवा स्प्रे वगैरे मारत असतो, अशामध्ये जे आपण कंटेन वगैरे वापरत असतो त्या कंटेनमुळे काय होतं की त्याची जी अळी वगैरे असते त्यांची रोगप्रतिकार शक्ती जास्त होत असते आणि अशा परिस्थितीमध्ये ती अळी कंट्रोल होत नाही। अशा वेळेस तुम्ही या कीटकनाशकाचा वापर करू शकतात। मित्रांनो, ते महत्त्वाचं कीटकनाशक म्हणजे नेमाजेन इन्सेक्टिसाइड। मित्रांनो, नेमाजेन इन्सेक्टिसाइड या कीटकनाशकाचा जर आपण विचार केला तर बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीने तयार केलेलं अत्यंत नावाजलेलं हे कीटकनाशक आहे। याचा जर आपण विचार केला तर साधारणतः याच्यामध्ये जे 3 कंटेन आपल्याला बघायला मिळतात, याच्यामध्ये नंबर 1चं जे कंटेन आहे ते म्हणजे क्लोरास्ट्रो निलिप्रोल 4.5% फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध आहे। त्याचबरोबर मित्रांनो, त्याच्यामध्ये दुसरा जो कंटेन आहे तो दुसरा कंटेन म्हणजे नो व्हॅल्युन्युरॉन 11.5%। त्याचबरोबर मित्रांनो, याच्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट 1.5% EC फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असलेलं हे कीटकनाशक आहे। याचा वापर मित्रांनो साधारणतः जर आपण विचार केला तर वांगी, कोबी, फ्लावर, सोयाबीन असेल, त्याचबरोबर इतर काही भाजीपाला वगैरे असेल, अशा प्रकारची सर्वसाधारण सगळ्याच पिकांवर तुम्ही याचा वापर करू शकतात। चांगल्या प्रकारे तुम्हाला अळी असेल, पांढरी माखी असेल, सफेद मक्खी वगैरे म्हणतो आपण त्याला, त्याचबरोबर पाकोळी वगैरे असेल, याच्यावरती रामबाण उपाय म्हणून तुम्ही याचा वापर करू शकतात। चांगल्या प्रकारे रिझल्ट इतर कीटकनाशकांच्या तुलनेत तुम्हाला या कीटकनाशकाचा बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, याचा आपण विचार जर केला तर याच्यामध्ये टॉनिक असेल, त्याचबरोबर बुरशीनाशक असेल, याच्यामध्ये एकत्र कॉम्बिनेशन करून स्प्रे करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा स्प्रे करत असताना साधारणतः प्रति 15 लिटरच्या पाट पंपसाठी 25 ml पर्यंत नेमाजेन इन्सेक्टिसाइडचा तुम्ही वापर करू शकतात। यामुळे मित्रांनो काय होणार आहे की बऱ्याचदा आपण शेंडे अळी वगैरे असते वांग्यामध्ये, ती देखील कंट्रोल होत नाहीत। अशा वेळेस मित्रांनो, आपण बरेचसे इन्सेक्टिसाइड किंवा कीटकनाशक वापर करत असतो, त्यांचा वापर करण्याऐवजी तुम्ही या इन्सेक्टिसाइडचा किंवा या नवीन कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात। चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा बघायला मिळणार आहे। आणि एक विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेस्ट ॲग्रो सायन्सचं हे एक चांगलं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू शकता। चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या पिकामध्ये बघायला मिळणार आहे। एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल किंवा या कीटकनाशकाबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 100% विचारू शकता।